जन्म 14 एप्रिल 1891. बरोबर. आणि कुठे झालं? बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण मालेगाव येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर आलेलो आहे आणि आपण एक प्रश्न विचारणार आहोत आणि जे कोणी त्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला आपण हे पुस्तक आज गिफ्ट म्हणून देणार आहोत. तर दादा तुझं नाव सांग. संकेत सचिन खरे. आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी कोणत्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेतलं होतं? 2 क्षेत्र आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये घेतलं होतं त्यापैकी एक सांगितलं तरी चालेल. 2 क्षेत्रे LLB. म्हणजे लॉ मध्ये. Law बरोबर, अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे दादानी. लॉ आणि इकॉनॉमिक्स मध्ये म्हणजे अर्थशास्त्रात घेतलं. आता तुला एकदम सोपा प्रश्न विचारतो. बोला. बाबासाहेबांचे वडील कोणत्या पदावर काम करत होते? ते सुभेदार. व्हेरी गुड, एकदम बरोबर उत्तर दिले दादाने. आपण आपल्याकडनं हे पुस्तक दादाला देतो. तर एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला आणि ते स्थळ कोणत्या राज्यात आहे? बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि महू गाव येथे झाला आणि मध्य प्रदेश येथे झाला. आधी बरोबर उत्तर दिलंय ताईंना. आपण एक पुस्तक हे भेट देऊया. यात झाला आणि ते राज्य कोणत्या, म्हणजे कोणत्या, ते स्थळ कोणत्या राज्यात आहे? बाबासाहेबांचा जन्म गावी झाला आणि ते राज्य मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये. हो. अतिशय योग्य, म्हणजे बरोबर उत्तर दिलंय दादा. आमच्याकडून हे पुस्तक तप्रेम भेट. दादा वाचा आणि इतरांना पण वाचायला दे. एक सोपा प्रश्न विचारणार आहे दादा. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं आपल्याला माहिती आहे, तर बाबासाहेबांनी कोणत्या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं होतं? बाबासाहेबांनी डिग्री वगैरे सर्व कोणत्या विषयामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये? लॉ आणि लॉचा अर्थशास्त्र. व्हेरी गुड. दादाने एकदम बरोबर उत्तर दिलंय. बाबासाहेबांनी लॉ म्हणजेच कायदे आणि इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं. दादांना आपण आपल्याकडनं एक पुस्तक भेट देणार. आता प्रश्न असा आहे, बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं माहिती आहे, तर बाबासाहेबांनी कोणत्या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं होतं? वरती माहिती. बाबासाहेबांनी PhD केलेली आहे, तर 35 डिग्री घेतलेली आहेत. त्याच्यात अर्थशास्त्र, त्याच्यानंतर MA झाले आहेत ते कशामध्ये? अर्थशास्त्रात. आणि अजून अर्थशास्त्र बरोबर आहे. आणि अजून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये केलेली आहे. व्हेरी नाईस. बरोबर उत्तर दिलं दादानी. हे पुस्तक आज आता तुला आमच्याकडनं भेट म्हणून देतं. धन्यवाद. येस, वाचून घे आणि त्याला वाचायला. आम्ही वाचतो. धन्यवाद. हो, थँक्यू. विचारायचं आहे, बाबासाहेब मंत्री होते तुम्हाला माहिती आहे, तर ते कोणत्या खात्याचे मंत्री होते भारताचे? येस, बरोबर उत्तर दिलंय दादांनी. दादांना एक पुस्तक आपण देऊ इच्छितो. थँक्यू. मुकुट माती